नमस्कार. ठाकूर मसाला चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मोड आलेल्या मेथीची उसळ बनवणार आहे. मोड आलेली मेथी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. मेथीमध्ये अनेक पोषक तत्व असतात, जसे की व्हिटॅमिन सी, ए, आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स. अंकुरलेली मेथी ही पाचनशक्ती सुधारण्यास प्रभावी असते. डायबिटीस असलेल्या व्यक्तीने ही मोड आलेली मेथी जरूर खाल्ली पाहिजे. रक्तामधील साखर कंट्रोल राहण्यास मदत होते. छान असे लांबच लांब अंकुर आलेले आहेत मेथीला. असे छान लांबच लांब अंकुर येण्यासाठी त्यासाठी प्रथम मेथ्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर मेथ्या बुडतील इतपत मेथ्यांच्यावरती 2-3 इंच पाणी ठेवायचं आणि 8 तास भिजू द्यायच्या. त्यानंतर टोपलीत सर्व पाणी उपसून घ्यायचं. एखाद्या कपड्यावर फॅनखाली अर्धा तास पसरवून ठेवायच्या. त्यानंतर मग एका सुती कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायच्या. 8 ते 10 तासानंतर असे सुंदर मोड आलेले असतील. चला तर आपण याची आता उसळ बनवणार आहोत. कढईमध्ये सर्वप्रथम घ्यायचं आहे थोडंसं तेल. तेल तापलं की त्यामध्ये घालायचे आहेत चमचाभर जिरे. जिरे तडतडले की त्यामध्ये घालायचे आहे पत्ता आणि चिमूटभर हिंग. त्यानंतर एक मीडियम साईज कांदा बारीक कापून घेतला होता, तो टाकायचा आहे आणि छान 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर कांदा परतून घ्यायचा आहे. खूप त्याचा काही रंग लाल करायचा नाही आहे. हलकासा कच्चेपणा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे कांदा. बारीक कापलेल्या 2 मिरच्या, त्यासुद्धा कांद्यासोबत थोड्या परतून घ्यायच्या. एक मीडियम साईज टोमॅटो बारीक कापून घेतला होता, तो परतून घ्या या कांद्यासोबत. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर मी या ठिकाणी घालत आहेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात, कारण मी हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे यात, म्हणून लाल तिखट थोडं कमी घातलं आहे. 1 मिनिटभर असं परतून घ्या आणि त्यामध्ये नंतर मोड आलेल्या ह्या मेथ्या टाकायच्या आहे. या सर्व कांद्याच्या मध्ये व्यवस्थित परतून घ्या ह्या मेथ्या. गॅसची फ्लेम स्लोच ठेवा. मेथ्यांना जेवढ्या जास्त मोड येतील तेवढ्या त्यातला पौष्टिकपणासुद्धा वाढतो आणि त्याचा कडवटपणा दूर होतो. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि स्लो फ्लेमवर अगदी 2च मिनटं फक्त झाकण ठेवून थोडी वाफ द्यायची आहे. 2 मिनटानंतर झाकण उघडून बघूया तर छान अशी वाफ आलेली आहे. आणि आता यात घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. मोड आलेली मेथी फ्राय रेडी आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.